नमस्कार सगळ्यांना. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहे शॉपिंगला. नीलमच्या बड्डेची शॉपिंग करायची आहे. तर आता जस्ट मी शॉपमधून आले आणि आता नीलमचे हेअरकट करायला जायची. ते बसली, ही खाते, मम्मी तिला चारते. अजून पण मम्मीच्या हातचं सगळ्यांना गोड लागतं, मला पण आवडतं जेव्हा मम्मी मला चारते. पण मम्मीला कोण चारत नाही ना मम्मी. आईने आम्हाला घावणे बनवलेले, तर तेच अजून खातो आहे आम्ही पण. मस्त झालेले. तर आता पहिले हेअरकट करायला जाणार आणि मग नंतर शॉपिंग करायला जाऊ. आमच्या घरात नीलमची शॉपिंग सर्वात डेंजर असते. डेंजर म्हणजे तिचं काहीच भेटत नाही आणि तिची चॉईस पण एवढी डेंजर आहे ना की आम्हाला शोधावं लागतं ना नीलम. तिच्या कपड्यांसाठी आम्हाला एवढी मेहनत करावी लागते ना. तर कधी कधी बल्लूची तिची माझी भांडणं होतात. तिथे मॉलमध्येच भांडणं होतात की मग तिचा मूड, मग तिला मनवायलाच टाईम जातो. मग मम्मी आम्हाला घरी येऊन ओरडते की पहिली तुम्ही तिची शॉपिंग करायला पाहिजे. आम्ही तिघं पण जातो तेव्हा पण असंच होतं. मग कधी कधी असं करतो की एकाची शॉपिंग करायची, कारण का माहीत आहे ना शॉपिंगला गेलं सगळ्यांचं मन कसं होतं. हे घ्यायचं ते घ्यायचं आहे, घ्यायचं नसेल तरी ट्राय करायचं आहे. बघू आता काय भेटतंय का. तसं पण नीलमचा बड्डे जुलैमध्ये असतो ना, तर मग जुलैमध्ये सेल असतं तर अजून मजा येते. आम्हाला लेट झाले, ट्रॅफिक खूप होती. नीलमची शॉपिंग आता फक्त नीलमकडे एक तासच आहे फक्त शॉपिंगसाठी. आत्ताशी रोड खाली झाला. नीलम कसं वाटतंय लेट झालंय तर? इरिटेट होतंय. तेच ना, खूपच जास्त लेट झालं. कितीला निघालो आपण? 7ला निघालो असेल ना. आणि आत्ता आम्ही ट्रॅफिकमधून बाहेर निघालो, म्हणजे ऑलमोस्ट 1.5 तास झाला आम्हाला ट्रॅफिकमध्ये. म्हणजे 40 मिनिटाचे 1.5 तास लावले आम्ही. खूपच जास्त ट्रॅफिक होती. आता स्पीड स्पोर्ट्स पॉवर बोर्डला टाकते दिसले ठिकाणी गाडी सटासट फायनल येतात, त्याला मग ती सटासट मारेल नव्हतं त्याला सांगते. आता ट्रॅफिक मधून बाहेर निघालो ना, म्हणून थोडा जोश आलाय. मग आम्ही आता इथे हॉटेलमध्ये आलोय. ह्या हॉटेलचं नाव पॉट आहे. पॉट. तर हे ऑर्डर केलंय, हे नीलमने ऑर्डर केलंय. काय आहे नीलम? हे मटन बनवती स्पायडर. हा, आता टेस्ट करून सांगते कसं आहे. मस्त आहे. बघू, अजून दुसरं पण ऑर्डर केलंय, बघूया काय. दुसरं ऑर्डर केलंय. हे दुसरं काय आहे नीलम? चिकन रुमाली रोटी रोल. जे आता मागवलं ना ते पण छान आहे, टेस्ट मस्त आहे. मी आता आईस्क्रीम खायला आलोय. बल्लू ऑर्डर द्यायला गेलाय. बघू आता टेस्ट करून. क्वांटिटी पण खूप मोठी मोठी क्वांटिटी आहे. नीलम तुला बोलवत आहे. आणली आईस्क्रीम. नीलम बोलते की टेस्ट खूप छान आहे. मस्त वाटतंय. आईस्क्रीम वर्क्स गोल्ड. खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण क्वांटिटी मला असं वाटतं खूप मोठे मोठे, ते पूर्ण फॅमिलीसाठी बेस्ट आहे. मी तर ही एक पर्सन नाही खाऊ शकत, म्हणून तिघांना एकच घेतली आहे. मला असं वाटतं आपण एक दिवशी पूर्ण फॅमिलीला घेऊन जायचं, कारण का हे वाला नूडल्स टाईपवाले पण नाही का ऑप्शन. आईस्क्रीम खरंच खूप छान आहे, मस्त आहे. तर आमची शॉपिंग झाली, म्हणजे नीलमची झाली शॉपिंग. थँक्यू ताई मला गिफ्ट दिल्याबद्दल. ह्याचा गिफ्ट बाकी आहे अजून. ऋतिकनी पण दिलंय. मी पुढच्या महिन्यात देणार. वेस्ट साइड सेल हां. 1 ऑगस्ट. आम्ही वेस्ट साइड मधून गिफ्ट देणार तुला. चला, माझं तर झालं आता. अजून तुला कपडे नाही घ्यायचे ना. मी तर तिला यावेळेस आयडिया दिलेली. ही काय करते, ही ना अशी म्हणजे काहीतरी असं हेवी ड्रेस घेते. म्हणजे ड्रेस म्हणजे असं जॅकेट, अशी जाड कपडे घेते की म्हणजे ते ओकेशनलीच आपण घालू शकतो, काहीतरी फंक्शनला वगैरे, पार्टीला. आणि असं जेव्हा आपण कुठेतरी बाहेर नॉर्मली जातो ना, तेव्हा हिच्याकडे कपडेच नसतात. मग बोलणार कपडे नाही माझ्याकडे, मला शॉपिंग करायचं आहे. म्हणून यावेळेस मी हिला बोलले, एक काम कर तू ना, छोटे छोटे कपडे जमा कर. छोटे म्हणजे की आपण नॉर्मल कपडे जमा कर, असं मला बोलायचं आहे. की म्हणजे जेणेकरून आपण कुठे गेलो तरी ही आपला
की हिच्याकडे ऑप्शन्स असेल तेव्हा. मग यावेळेस तिने तशी वाली शॉपिंग केली, तर मग ते एक चांगलं आहे. कारण का ही जरा जास्त एकदम असं डेंजर डिझाईन वाले घेते की डिझाईन ना नॉर्मल माझे सगळे कपडे plain नॉर्मल असतात, प्लेन असतात, पण ते तू असे पार्टी या डिनरला आपण गेलो या कुठे गेलो तेव्हाच घालू शकतेस. असं नॉर्मल आता जसं शॉपिंगला आलोय मग तेव्हा तुझ्याकडे ऑप्शन्स नसतात. कधी आपण कुठे गेलो तेव्हा ऑप्शन्स नसतात. आमच्याकडे कशा असतात, ऋतिकडे असतात, बल्लूकडे, मायडे, मम्मीकडे तर भरपूर ऑप्शन आहे. बापरे, आमच्यापेक्षा जास्त कपडे तर आमच्या मम्मीचेच आहेत. शॉपिंग लवर कपड्यांमध्ये माझी मम्मी जास्त आहे. उलट आहे, मुलं नाही करत शॉपिंग, जास्त मम्मी करते. तर जेवण पण छान होतं आमचं, जेवण वगैरे पॉट मध्ये गेलेलो तिकडे, मस्त होतं जेवण, खरंच खूप मस्त होतं. तर आम्ही जस्ट घरी आलोय. तर नीलम आता मम्मीला कपडे दाखवते काय काय घेतले ते. किती खडूस आहे यार ही. आता पण मम्मीला कपडे दाखवायचे तर तुम्हाला नाही दाखवायचे तिला. किती खडूस आहे. दाखव ना, छान तर दिसतेस. त्या दिवशी आम्ही गेलेलो तर नीलमला काही जास्त भेटला नाही त्या दिवशी युनिक्लो मध्ये, कारण का आम्ही खूप लेट गेलेलो. किती वाजता गेलो आम्ही, 9:15 तर पोहोचलो. खूप लेट झालेला आम्हाला, कारण का 1.5 तास आम्हाला जायला लागलं ना. आता सेम मार्च दाखवत आहेत पॅलेडियमला जायला. मग आता नीलम बोलते RCTला जायचं. दिवशी आम्ही 3घच गेलेलो, तर आता 4 जण चाललोय. आणि पाऊस पण खूप पडतोय, पावसामुळे अजून लेट होत आहे. हे बघा, सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता पाऊस पडायला लागला आणि हवा पण सुटली आहे. हे चला खाली. अजून लेट होईल. मग आता बघू. आणि वरून आज सॅटर्डे, तर आज जास्त गर्दी असणार आहे. आई काय करते? आई काय बोलणार नाही, कारण का आईच्या तोंडात तंबाखू आहे. लुक बघा कसा देते. सगळ्या आज्या खातात, ती परंपरा आहे पुराण्या लोकांची. बघू आता काय भेटतंय की नाही. आता पण किती वाजलेत, 7 वाजलेत. आता पोचता पोचता 8, 20 मिनिटाच्या रोडला पण आज 50 मिनिटं दाखवत आहेत. आम्ही जस्ट आता पोचलो मॉलमध्ये, ते पण 1.5 तासाने पोचलो. शेवटी तेवढाच डिस्टन्स झाला. काल त्या दिवशी पण आम्ही 8:45, 9:15ला पोचलेलो आणि इथे पण आम्ही 8:45ला पोचलो. तुझा फोन दाखव रे जरा. म्हणजे आता जाता जाता 8:45 होणार, 8:30 झाले. आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला आलोय, म्हणजे थोडंसं काहीतरी खायला. तुम्हाला ते दाखवेल नंतर. मम्मीनी पण शॉपिंग केली खूप टायमानंतर. जी हमेशा बोलते. काय ग नीलम, मम्मी काय बोलते की मी आता शॉपिंग नाही करणार, 5 वर्ष 3 वर्ष अशी बोलते आणि निघाली की शॉपिंग करते. कसं वाटतं तुला? हे मी बोललेली पॅलेडियमला चल. हे होते की नीलमने घातलेलं होतं. नाही, ऑप्शन कमी होते पॅलेडियमच्या. युनिक्लो मध्ये ऑप्शन्स खूप आहे आणि फिनिक्सच्या युनिक्लो मध्ये ऑप्शन कमी आहे, कारण का थोडंसं छोटं आहे, मला असं वाटतं. नीलमची शॉपिंग नाही झाली, तिला भेटला नाही. आम्ही आज नीलमची परत एकदा शॉपिंग करायला चाललोय. थोडी राहिले बाकी, म्हणून आम्ही आता भिवंडीच्या आउटलेट मॉलला चाललोय. आता नवीन जो ओपन झालाय, तर आज आमच्यासोबत एक चिल्लर पार्टी पण आहे. दिसतंय का तुम्हाला? पाऊस पण खूप पडतोय. पाऊस कालच्या परवाच्या सारखंच झालं, पाऊस पडतोय. आणि आम्ही पाऊस आम्ही जेव्हा निघतो तेव्हाच पाऊस स्टार्ट होतो पडायला. आता ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. किती मिनिटं दाखवतात नीलम? आज टिटू पण आहे आमच्यासोबत. टिटू तुला मज्जा येते? आज वैदू पण आहे आमच्यासोबत. आणि आज बिझी पर्सन पण आहेत आमच्यासोबत. आज बघूया. आज मम्मी नाही आली आमच्यासोबत. मम्मीला आता काल घ्यायचं होतं म्हणून मम्मी आलेली आमच्यासोबत. तर तिचा झाला ड्रेस घेऊन बड्डेला नीलमच्या. आमच्या घरात कसं असतं माहिती आहे का, जे बड्डे कोणाचा तो शॉपिंग कमी करणार, पण जो बड्डेला येणार आहे त्यांनी त्याला विचार करावा लागतो की आपण काय घालायचं. तर मम्मीची शॉपिंग झाली
माझी पण झाली, फक्त बल्लूची नाही झाली कारण का बल्लूनी तर काल घेतलंच नाही. बल्लूला आम्ही बोललेलो घेऊ. बंकर्स मध्ये हा घेणार आहेस घेईल तो. आहेत कपडे माझ्याकडे. पण छान होतं, तू काल घ्यायला पाहिजे होतं युनिक्लो मध्ये. तर ते आमचं खाल्लं. हे घे सगळं टाक. मला पण जाम आवडलं. केक केक केक. पर्स चॉकलेट पुढे आता. निलमने ते चॉकलेट आणले माहिती हार्टेचं, ते पण मला आवडलेलं, ते पण मस्त होतं. आम्ही आलो इथे मॉल मध्ये, इथून दिसत नाहीये पण मस्त वाटतंय. मस्त गेलंय. हा किती मस्त वाटतंय आउटलेट मॉल. आपण पोचलो, त्याचा आवाज आला. Starbucks बघ किती मोठं. फॉरेवर न्यू पण चालू झालंय. ए टिटो, हे लगेच झोपली लगेच. टिटू ते बघ, हे बघ हे बघ हे बघ टिटू किती मस्त आहे बघ. मोठा मॉल आहे बघ टिटू. टिटा. स्टारबक्स कमिंग सून काय कॉफी. आता आतमध्ये जाऊन काय माहिती कसं असेल, बघूया. कपडे पण चांगले चांगले भेटले पाहिजेत. मस्त केलंय. व्हॅली पार्किंग नाही आहे. टिट्टी टिटो टिटा टिटा. शॉपिंग झाली, शॉपिंग करायला गेलेलो आम्ही, पण नाही शॉपिंग करायला गेलो. ऋतिकने शॉपिंग साठी दिलेले नीलमला आणि नीलमने ऋतिकची शॉपिंग केले. अरे ह्याने गाडी काढली ना. कोण? हा नेक्स्ट. ऋतिकची शॉपिंग केली आणि हे मॅडम बघा कसे झोपलेत. हे सेम ऋतिक सारखंच आहे. बसलं नाही की लगेच झोपले. माझा मोबाईल द्या. आता आम्ही इथे खायला आलो, मेड हाऊसला खायला आलोय ATM मध्ये. काय जा तू तिकडं उभी राहा. आता तू उतर नीलम खाली. मी उतरली पाहिजे का तू उतरली पाहिजेस? तू उतर. आता मी उतरते हमेशा. जा तू उतर. ही नीलम अशी आहे की हमेशा बल्लूला आणि मलाच उतरवत असते, स्वतः उतरतच नाही. बल्लू तर गाडी चालवतोय. पण तो दुकानात जायला तू त्यालाच उतरवत असतेस ना. त्यांनी काढली गाडी. ए टिटू टिटू मी उतरते. टिट्टा, हे चला जेवायला चला चल, म्हणून मी हिला उठवत होते. टिट्टी मी पण उतरू. नाही तू बस इथे. टिट्टी झोपून घे. बघ ग पुढे आहे का जागा. टिटू गुड मॉर्निंग. आपण आलो. टिटू उठली बाबा फायनली. टिटू एक डोळा बंद, एक डोळा छोटा. एक डोळा मारतेस काय? डोळा मारते इवन डोळा मारते. अजून एक डोळा ओपन नाही झाला हिचा. उठली पिझ्झा बर्गर खायला उठली. टिटू तुझी झोप झाली पूर्ण झाली आणि तू झोपेत न उठला. तुझा एक आईस तो झोपलेला होता आणि एक आईस ओपन होता. कसा? तू राहिला ये माझ्या हा सॅटर्डेला, संडेला सुट्टी. तू येणार आहेस? तू राहिला येशील. राहिलंय आणि रात्री आम्हाला 3 वाजता बोल मला घरी जायचं. ही आमच्याकडे एक दिवशी राहिली होती, पण नाही राहिली नव्हती. ही आमच्या बरोबर पुण्याला आलेली. ही आम्ही पुण्याला गेलेलो. 1 डे रिटर्न होता पुणे आणि आपण रात्री लेट झालेला. आम्हाला 3 वाजलेले ना वैदू, 3-2 वाजलेले आणि खूप लेट झालेलं. आणि मग ताई बोलली की आता तुम्हाला की तुम्ही तिला नका आणू, तिला तिथे झोपवा. ती झोपलेली होती कारण का गाडीमध्ये. आणि मग आम्ही घरी गेलो आणि मग आम्ही गाडीमध्ये बसूनच प्लॅन केला असं की सेकंड डे आपल्याला स्विमिंग पूलला जायचं आहे, रेसॉर्टला जायचं आहे, वॉटर पार्कला. मग ही सगळं असं ऐकत होती की वाव मी उद्या वॉटर पार्कला जाणार. आणि मग नंतर हिला मग आम्ही बल्लूच्या घरी नेलं. हां ती लोक पाठवून येतात असं सांगितलं. आणि मग आम्ही हिला नेली घरी आणि मग ही झोपली आणि मग ही उठली आणि मग रडायला लागली. मग दीदीचं काम चालू झालं. दीदीचं काम काय होतं नीला? झोपायचं. तू कशी सांगत तिला सांग. नाही तुला काय बनायचंय?
हा ठीक आहे, तुला डॉक्टर बनायचं पण त्याला स्ट्रॉंग बनावं लागेल त्यासाठी. कारण का टिटू रडत होती. आणि मग झोपतच नव्हते ते. त्या फोन दिला तिला जरा मग ती झोपली स्वतःहून. मला तेवढी झोप आली ना. फोन घेताना पण वैदू कशी होता, थोड्या वेळच घ्यायचा मग झोपायचं. कारण की वैदूला झोप आलेली. आणि मग हिच्याशी बोलता बोलता सकाळी ते पण बोलत होते मामा झोपले, आता सगळ्यांनी आपल्याला सकाळी जायचंय वॉटर आणि पार्कला. मला सकाळी भाषी उठवलं आणि मला कशी बोलता येते का, मामी सकाळ झाली. अशी करत होती. रोहित शर्मा सेंचुरी. आणि सकाळी उठल्यावर आईला कशी बोलते, सकाळी उठल्यावर आईला कशी बोलते, सकाळी उठल्यावर आईला काय बोलत होती, आजीला हिच्या बोलत होती की आई मी आपल्या रात्री झोपली आणि आपल्याला जायचंय आता वॉटर पार्कला. आणि मग बाहेर आल्या समजलं वॉटर पार्क नाही, आपल्याला घरी जायचंय ना. टिटू तुला फसवलं ना यांनी. आपण पहिले इकडे आलेलो ना, तुला काय आवडतं इकडे खायला? पिझ्झा. आणि आम्ही घेऊ शकतो तुझा पिझ्झा की आम्ही नाही घेऊ शकत? कारण का लास्ट टाइम आम्ही आलेलो तर हिने उचललेला तुझा माहिती पिझ्झा ना. खात होते आणि किती त्याच्यात 8 पीस होते आणि त्याच्यात 2 पीस राहिलेले. मग आम्हाला वाटलं ही नाही खाणार आणि नंतर ही कशी बोलते खाता खाता अशी खाता खाता बोलते ए मला पाहिजे, खाऊ नका. टिटू तुला कोण आवडतं? तोंडाने बोलायचं. मामी. मामा कसा बघतो असा राग आल्यावर, आणि मॉलमध्ये कसा ओरडत होता असा, टिटो नेक्स्ट टाइम आणणार नाही हा. मग बोलायचं ना मी येणारच नाही तुझ्या बरोबर. नाही तर तिला माहितीये मामी आणणार. आता टिटूचा पिझ्झा आल्यावर लगेच वैदू फटाफट उचलणार रे. लुक देते बघ ती. तिला देणार आहेस? देईल थोडस दया करेल. एक देणार आहेस ना? तेच ताई आहे म्हणून देईल थोडंसं, नाही तर ताई मला परत खाऊ देणार नाही तिचा ना. टिटू ए थांब मी काढलं ये. हे मग कशी काढलं काय? तू हलू नको टेबल. तुझं डाळ हिने काढलं, तू तुझं काढतो. आता पडणार मामीच्या हातातून. आता मामा अरे मामाने कुठं काढलं? थांब ना तू. अरे पण मामाचं झालं नाही, हिने काढलं. ठीक आहे, तुला का पण एवढी घाई आली आहे? म्हणजे हिला भरोसा माझ्याकडून पडणार आहे वाटतं. हल्लं नाही ते, हल्लं जरी चालेल पण ते पडलं पाहिजे. पडलं नाही पाहिजे. ए चल, ए काय सांगतो हिचा आहे आता पडणार आहे तिच्याकडून. थांब जरा. हो काढ ताई. वरचं काढू का? पिझ्झा थंड होईल तुझा. थांब पडेल आता 2 मिनिटं थांब. काढ टिटू आता. ये झिंगा. हे ते त्याच्याने तर हिच्याकडूनच पडणार आहे. आता तेच इथं बघ, काढायचं. इथं बघ हे साईडचं. अरे काढलं तिने, काढलं. आता तिकडून काढ जा. हळू हलतोय टेबल. ओहो टिटू हुशार आहे. आता मामाकडून पडणार असं वाटतंय. थांब. आता दीदीकडूनच पडणार मला असं वाटतंय. ए मामा हात काढ. दीदीकडूनच मी पडलं. आताच काय बोलली माहिती का, जो पाडवणार ना त्याला हा बुक्क्या. चला मारा या. 1 2 3 4 5 6 7 8 10. अरे तिच्याकडून पडलं. भल्लूला काय बघतो. जा तिला भाबुक्या मारा. हा ना. हे काय बघ. प्लेट आणायला सांग. चला आमचा पिझ्झा आला. हे काय? टिटूचा फेवरेट पिझ्झा. प्लेट आणायला सांग ना त्यांना. हा टिटूचा फेवरेट पिझ्झा ना टिटू. थांब तू दिसत नाहीयेस. हा
हे मला फर्स्ट टाइम झालं. हे फर्स्ट टाइम. थांब अर्धा. फायनली नीलमची शॉपिंग झाली. नीलमने काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवते, कारण का मॉलमध्ये तर भेटलं नाही दाखवायला. खूप घाई पण झालेली, लेट झाला, म्हणून आता मी दाखवते तिने काय काय घेतलं बड्डेला. तर फर्स्ट तर तिने ही वाली जीन्स घेतली, डेनिम ब्ल्यू. हा कलर पण खूप छान आहे. तिला अशाच मोस्ट ऑफ लूज जीन्स आवडतात. आणि सेकंड हे तर मला खूप आवडलं. हे ना कॉर्ड सेटसारखं आहे. हा स्कर्ट आहे हा वाला, आणि त्याच्यावरचा हा टॉप आहे. तर हे तिला पण खूप जास्त आवडलं हा वाला. तर हे पण मस्त आहे आणि कॉटनचं आहे. आणि अजून हे व्हाईट शर्ट, हे सगळे युनिक्लोमधूनच घेतले तिने, कारण का तेच तिचं फेवरेट आहे. आणि सेकंड हे वाला येल्लो शर्ट आहे, हे पण मस्त आहे. तिच्याकडे हा कलर नव्हता, हा मला पण खूप आवडला. हा ती घेत नव्हती, मीच तिला बोलली की घे म्हणून. आणि हा ब्राऊन एक शर्ट, हा पण ती घेत नव्हती, पण मी तिला बोलली हा पण घे, हा खूप छान आहे, मस्त एकदम लाईट वेट आहे. तर हे सगळं तर युनिक्लोचंच आहे. पण तिने सेम कलरमध्ये 2 जीन्स घेतल्या. पण ही वाली जी आहे ना, असं थोडंसं असं स्कर्ट आणि असं 3/4 टाईप आहे, तुम्हाला दिसते का याच्यामध्ये. तर ही पण तिला खूप छान वाटते, तर ही पण मला खूप आवडली. आणि त्या ड्रेसिंग व्हाईट शर्ट किंवा रेड शर्ट पण घेतले, पण ते मम्मीने वॉश करायला टाकलं आहे, तर मी ते तुम्हाला नाही दाखवू शकत. तर अजून एक ही पॅन्ट घेतली ब्लॅक कलर तर तिचा जामच फेवरेट आहे. तर ही पॅन्ट पण खूप मस्त आहे, मला पण जाम आवडली. हे पण मीच तिला शोधून दिली. तर एवढं सारं शॉपिंग केलं तिने. अजून पण तिची थोडी शॉपिंग बाकी आहे, तर ती बोलली नंतर करेल. तर फक्त एक रेड शर्ट ते मी तुम्हाला दाखवू नाही शकली, ते मम्मीने वॉश करायला टाकलं आहे. फायनली नीलमची शॉपिंग झाली. तिने 3 दिवस लावले आणि थोडं थोडं करून बघितलं मी तुम्हाला दाखवलं. तर अजून पण तिला घ्यायचंच आहे. तर मी बोलले की डायरेक्ट एकसाथ तुम्हाला दाखवेल. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय बाय.